आम्ही सांगितलं तसं आकडा आम्ही सांगितलं 1851 ठराव आम्ही आमचे विचारे दाखल होते आणि आम्हाला विश्वास आहे की दूध उत्पादक आमच्या बाजूने या ठिकाणी न्याय देईल. साहेब 2 नंबरचं खरं तर ठराव आता आकडेवारी आम्ही जी सगळी वाचतोय सगळे जाहीर करतो त्या 2 नंबरचा आहे. कसा विश्वास वाटतो कारण बिनविरोधाची देखील चर्चा आता सुरू झाली. बिनविरोधचा प्रस्ताव अजून तरी कुठला माझ्याकडे आलेला नाही. तो प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं संयुक्त त्या ठिकाणी राहणार नाही. परंतु सहकार टिकला पाहिजे, गोकुळ टिकला पाहिजे यासाठी ज्या ज्या भूमिका घ्याव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही मी आता बोललो की तसं बोललो आता अजून माझ्याकडनं प्रस्ताव कसं काय आलेला नाही. आल्यावर त्याच्यावर चर्चा करतो. राजू शेट्टींनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो राज्याचा अभ्यास केला. शेतकरी नेते म्हणून त्याने या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की बाबा उद्याच्या काळात संकट काय आलं तर त्याला वाचवणार कोण आहे गोकुळला, अशा पद्धतीने त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली. तुम्ही आरोप केलाय पूर्वीचे जे सत्ताधारी होते त्यांनी महाविकास आघाडी करून राजकारण इथं गोकुळमध्ये आणलं. मला वाटतं आज आरोप प्रत्यारोपावर मी जाणार नाही. आज आमची भूमिका एक असेल की दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे आणि पॅनल सक्षम कसं करता येईल हा माझी प्रायोरिटी असेल. कारण की अजून 2 महिने निवडणुकीला आजच सगळे मुद्दे बोलण्याची आवश्यकता नाही. अमूलच्या संदर्भातला विषय असेल, बाकीचे विषय असतील ते मी व्यवस्थित पुढच्या काळामध्ये लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. एक महत्त्वाचा विषय मी आकडेवारी जी सांगितली तुम्हाला 4800 ठराव या ठिकाणी पात्र झालेले आहेत ती आकडेवारी मी तुमच्याकडे सांगितली. आता काय झालेलं आहे की ज्याचा उल्लेख आमच्या एका वक्त्याने केला की पिवळे फॉर्म काही ठिकाणी छापले गेले आणि दुबार ठराव आले. काही अवसायनात गेलेल्या संस्थांचे सुद्धा ठराव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हा सगळा आकडा ज्यावेळी उद्या संध्याकाळी 1 वाजता ज्यावेळी हे सगळं संपेल मला वाटतं AR ऑफिसकडनं अधिकृत आकडा कळेल की नेमका ठराव किती आले, मग त्यातले पात्र लोकांचे किती आहेत, अपात्र लोकांचे किती आहेत, अवसानातले किती आहेत ही आकडेवारी ते विस्तृतपणे जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा. नाही मी मगाशी माझी भूमिका आणली. मला कुणाकडे जाऊन सीट घेण्यासाठी आकडा सांगायचा नाही, मला विजय मिळवायचा आकडा मला सांगायचा. त्यामुळे मी आमच्याकडे जे आले ते सांगितलं. मी 2100 सांगू शकत असतो, 1900 सांगू शकलो असतो, परंतु जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आम्ही सांगायचा प्रयत्न केला.